Swimming time. Come. Full time. Yes. Come. Is it yummy? Yes. You like it? हाय हॅलो. तर आता आम्ही अंजुनामध्ये आहोत आणि तिथला जो आमचा स्टे आहे पूनम रिसॉर्टमधला, तिथला आम्ही आता चेकआउट करतोय. आणि बाहेर बाल्कनी आहे या रूमला, तिथला थोडासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. हा असा समोर मस्त हे त्या प्रॉपर्टीचं पार्किंग आहे आणि इकडे असं वरती थोडं ग्रीनरी आहे. आणि साईडला पण त्यांनी खूप अशी झाडं लावली आहेत वेगवेगळे, गार्डन आणि स्विमिंग पूल आहे. तो मगाशी स्विमिंग पूल आम्ही दाखवला. 1 किंवा 2 नाईट स्टे साठी ही प्रॉपर्टी खूप छान आहे, चांगली आहे. आणि फूड क्वालिटी पण चांगली आहे. त्यांचं रेस्टॉरंट आहे, त्यांची फूड क्वालिटी पण चांगली आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही फूड क्वालिटी चांगली आहे. सो स्टे ट्यून. आपण अंजुनावरनं बाहेर पडलोय आणि आता कलंगूटला चाललोय. कलंगूटला डीकॅथलॉन म्हणून जे शॉप आहे तिथे शॉपिंग साठी आता आपण निघालोय. स्पोर्ट्स मटेरियल तर जास्ती Sports material. ते स्पेशल आहे जे आपल्याला ऑनलाईन पण मिळतं पुढला. पण इथे कलंगूट मॉलला डीकॅथलॉन आहे, तिथे आम्ही आलो की जातो. मला सायकलिंगसाठी थोडं घ्यायचं आहे स्पोर्ट्स मटेरियल. क्रिशेला क्रिकेटसाठी घ्यायचं आहे. मे बी क्रिशेला चेक करायचं आहे त्याच्या साईज. क्रिशेचं आहे सगळं किट. तर आपण जातोय आता डीकॅथलॉनला. तर गाईज हे आहे कलंगूटचं डीकॅथलॉन शॉप, स्पोर्ट्स स्टोअर. बॅग ठेवायला लागेल. व्हॉट यू वॉन्ट टू बाय क्रिश आहे. लुक ॲट दिस गाईज. हे असं मस्त खूप बिग मॉल टाईप स्टोअर आहे. हां का काय प्रॉब्लेम आहे. I want to buy track pant. मी माझं घ्यायला आज जा. For the department, sir. डीकॅथलॉन स्टोअरमधनं स्पोर्ट्सवेअरचं खूप सारं शॉपिंग केलं आहे आम्ही. आणि आता इथनं आम्ही नेक्स्ट जाणार आहोत पॅरा रोड. येस, दिस इज कलंगूट एरिया अँड दिस इज द डीकॅथलॉन स्पोर्ट्स स्टोअर. Mapusa Road. आपण आता पॅरा रोडला आलोय. मी तुम्हाला दाखवते.
पॅरा रोड म्हणजे अशी कोकोनट ट्रीज जी आहेत नारळाची झाडं ती अशी पॅरलल आहेत रोडच्या साईडने, त्याच्यामुळे ह्याला पॅरा रोड म्हणतात. आणि एक फेमस टुरिस्ट हे झालेलं आहे, स्पॉट झालेला आहे. आणि इथे आधी हे नव्हतं, एंट्री फी नव्हती. एंट्री फी नाही ऍक्च्युली, पार्किंग आधी. सायकल पण आता मिळायला लागले लोक, सायकल आधी पार्किंग चार्जेस इथे घेत नव्हते, पण आता 100 रुपीज. अशा सायकल पण मिळतात पल्लू आता. हो. आणि आता ऍक्च्युली असे सिमिलर रोड आता भरपूर झालेत, पण हा रोड फेमस आहे खूप, राईट? हां राईट. आणि रेंटने सायकल्स पण मिळतात लोकांना. तर आम्ही आता हा असा एक्सप्लोअर करायला इथे आलोय. ऍक्च्युली लोक अशी सायकली पण घेतात लोकांनी बाय रेंट. नेक्स्ट टाइम आपण आपली सायकल नेक्स्ट टाइम आणूया. येस येस. वी हॅव सायकल. क्रिश आहे. पुट ऑन युअर गॉगल बेटा. पॅरा रोडच्या साईडने हे असं मस्त फार्म आहे. नेचर मस्त आहे इकडे असं. साईडला हे जे ॲक्च्युली हे पॅरा रोडच्या साईडला नाही ओपन ग्रासलँड्स आहेत. मे बी कोणाची तरी ओनरशिप असतील, पण आता ही ओपन आहे. तिथे काही शेती वगैरे नाही आहे. हे पल्लू ही ओपन ग्रासलँड्स आहे तिकडे आपल्याला दिसत. त्या साईडला पण आहे, पलीकडे पण आहे. तुम्ही त्या साईडला पण मागे पण बघ. येस. ओपन ग्रासलँड. हाऊ मच यू एन्जॉयिंग द गोवा ट्रिप, क्रिश? व्हेरी मच. Very much. असा घे आडवा आणि आता गाडीत नाही बाकीच. तर गाईज हा होता आपला पॅरा रोड. इकडनं आता आपण निघतोय. ए चले. सायकलिंग आता हे सायकलिंगचं जरा इकडे जामच चालू झालंय. तू घेतलं तू चल. गाडी जाऊ दे रेड कलरची, मग स्टार्ट कर. मी केलंय ऑलरेडी. काउंटर भारी. नाही ते कुठला बीच आहे पल्लू? अंजुना. मस्त आहे ना. हो. ना पॅकिंग. तो आहे ना. वे बॅक टू रत्नागिरी गाईज. गोवा ट्रिप संपली आहे आणि आता आम्ही रत्नागिरीला निघालोय रिटर्न. तर इथे मी व्लॉगचा एंड करते आणि तुम्हाला बाय बाय म्हणते. गोव्याचे दोन्ही एपिसोड नक्की बघा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. नक्कीच. सो स्टे ट्यून विथ पियास कोझी कॉर्नर. अँड थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. येस. Bye bye. थँक्यू व्हेरी मच. बाय. हे पण ऍड करणार आहेस? हां.